श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. हिंदू धर्मशास्त्रानुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाला अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा नकारात्मकता वाढते, त्यामुळे या दरम्यान पूजा किंवा कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. ग्रहणामध्ये सूतक काळावर विशेष लक्ष दिलं जातं. या काळात काही नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून या वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी आहे, हे ग्रहण भारतात दिसणार आहे का, तसेच गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळावे का, त्याचा सूतक काळ, वेद काळ, तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच जी बेलघंटा आहे तर ती सुद्धा प्रेस करा, कारण जेव्हाही नवीन मी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर चला मग लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम आपण पाहूया सूर्यग्रहण म्हणजे काय. ज्या वेळेला चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्य हा अंशतः किंवा पूर्णपणे चंद्रामुळे झाकला जातो, या स्थितीला सूर्यग्रहण असे म्हणतात. तर या वर्षातील म्हणजे 2026 मधील पहिले सूर्यग्रहण हे 17 फेब्रुवारीला होणार आहे. हे ग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण असेल, ज्याला सामान्यतः अग्नीचे वलय असे म्हणतात. 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे हे ग्रहण दुपारी 3:26 सुरू होईल. कंकणाकृती ग्रहण 5:12 सुरू होईल. हे सूर्यग्रहण संध्याकाळी 5:42 पर्यंत असणार आहे. तर यावेळी सूर्य आगीच्या वलयासारखा दिसेल. हे सूर्यग्रहण संध्याकाळी 7:57 संपेल. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सूतकाचा काळ सुरू होतो आणि ग्रहण कालावधी संपल्यानंतर तो संपतो. सूतक काळ फक्त त्या ठिकाणीच पाळायचा आहे जिथे हे ग्रहण दिसणार आहे. तर आपण यानंतर पाहूया हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे. हे ग्रहण जगभरात अनेक ठिकाणून दिसेल. 17 फेब्रुवारी रोजी अंटार्क्टिका, अर्जेंटिना, बोत्सवाना, ब्रिटिश, इंडियन ओशन टेरिटरी, चिली, कोमोरोस, स्वित्झर्लंड, फ्रेंच सदर्स टेरिटरी, लेसोथो, मादागास्कर, मलावी, मॉरिशियस, मायोट, मोझांबिक, नामिबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण जॉर्जिया, सँडविच बेटे, टांझानिया, झांबिया आणि झिम्बाब्वे, जगभरातून या सर्व ठिकाणी हे सूर्यग्रहण दिसणार आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही, ज्यामुळे या ग्रहणाचा सूतक काळ देखील वैध राहणार नाही. म्हणजेच सूतक काळ आपल्याला पाळण्याची गरज नाही किंवा कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही. विशेषतः गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळू नये असं